पवार असे म्हणतात की संधी साधू लोकांना सोबत घेऊन आम्ही सोबत जाणार नाही. भाजपसोबत जे गेले आमच्या ते सोबत राहणार नाही. भाजपसोबत जे गेले ते आमच्यासोबत राहणार नाही. संधी साधू लोकांना आता हे प्रश्न तुम्ही मला विचारतात. मला वाटते त्यावेळेस तुमचे जे काही मीडियावाले असतील त्यांनी हे विचारायला पाहिजेत होतं की 2014मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारं कोण होतं विधानसभेमध्ये. त्यावेळेस काय कमिटमेंट त्यांनी केली होती. मग त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणण्यामध्ये सिंहाचा म्हणल्यापेक्षा तर त्याच्याहीपेक्षा मोठा हत्तीचा जरी म्हणलं तरी चालेल तर वाटा त्यांचा होता. मग त्यावेळेस त्यांना भाजप कसं चाललं आणि आज इतकं भाजपचा त्यांना तिटकारा काय येतो. हेच नाही तर अशा अनेक वेळा त्यांनी कळत न कळत भाजपचं समर्थन केलेलं आहे, भाजपला सहकार्य केलेलं आहे. आज त्यांना त्यांची काय भूमिका ठरली मला वाटते. आता राष्ट्रवादीतून अजितदादा खरी राष्ट्रवादी घेऊन बाजूला झाल्यामुळं हे राष्ट्रवादीचा जो गट राहिलेला आहे, शरद पवार गट ज्याला आपण म्हणतो, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी कसा या देशामधला सगळ्यात मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्याचा विरोधक म्हणून पुढं येण्याचा या वाक्यातून त्यांचा तो एक प्रयोग असू शकतो. त्या अर्थानं ते बोलले असतील. हे बघा, कुठलाही एखादा माणूस त्या ठिकाणी कुठल्या पक्षामध्ये येतो तो फायदाच होत असतो. आज सानंदा जरी म्हटलं तरी मला वाटते ते 3 टर्मचे तिकडं आमदार होते, त्यांचाही काही गट आहे. आता महायुतीत सहभागी झाल्यामुळं निश्चितच महायुतीची ताकद वाढणार आहे आणि सगळे राष्ट्रवादी आता ते काँग्रेसमधून आलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये. तर आता या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे आहेत. काँग्रेसचे मोठमोठे लोक काँग्रेस सोडून कोणी शिवसेनेमध्ये कोणी राष्ट्रवादीमध्ये म्हणजे महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहे. खरं म्हणजे आत्मचिंतन त्यांनी करण्याची आवश्यकता आहे की आता या जिल्ह्यामध्ये महायुतीची एकतर्फे ताकद त्या ठिकाणी वाढली. शिवसेनेचे नेते सरकारवर भार पडतो आणि दुसरीकडे दारूचे भाव वाढून 14,000 कोटीचा टॅक्स वर्षाकाठी वाढणार आहे. हर्षवर्धन सपकाळने आरोप केला की दारूचे भाव कमी करा म्हणून. नाही, दारूच्या पैशातूनच लाडकी बहीण योजना चालवली जाणार आहे. हे बघा, दारू झालं, सिगारेट झालं, तंबाखू झालं, ह्या चैनीच्या वस्तूमध्ये यांचा समावेश होतो. आणि म्हणून याच्या अगोदर काँग्रेसची बी सरकारं होती, आता आपलं बी या ठिकाणी युतीचं सरकार आहे. तर त्या ठिकाणी टॅक्स वाढत असताना चैनीच्या वस्तूवर थोडाफार टॅक्स नेहमी करताना दर प्रत्येक अधिवेशनामध्ये थोडाफार जास्त वाढवला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी वाढवलेला असेल. पण हर्षवर्धन सपकाळाचं दारूचे भाव वाढण्यावर जर ऑब्जेक्शन असेल तर मी मात्र राज्य सरकारला कळविल की विरोधी पक्षाचे जे काही आमचे मुख्य अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष, की दारूचे भाव कमी करण्याबाबतीचं त्यांचं निवेदन आहे तर ते आम्ही राज्य सरकारला कळवू. हे बघा, आपला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये जे लोक आणि आम्ही विशेष करून आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत. हिंदुत्वाचा असतील आता कोणं कशी पूजा करायची हा ज्याचा त्याचा जरी भाग असला तर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं देवतांची पूजा करतात. कोणी सकाळी हात जोडून करतं, कोणी उदबत्ती लावून करतं, कोणी त्या ठिकाणी काय म्हणतात समई लावून किंवा दिवा लावून त्या ठिकाणी पूजा केली जाते, कोणी नारळ फोडून पूजा करतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या पूजा आहेत आणि ज्याला जी काही करावशी वाटते तशी केल्या जाते. पण देवाची पूजा केलं त्याला काय असं वाईट असं म्हणायचं काही कारण नाही. तुमच्या पक्षाचे जे मंत्री संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचे कशा प्रकारे जमिनी विकत घेतली कुठून आले कारण आहे माया भाजपची बी टीम आहे अशा एका व्हायरल ऑडिओमुळे समोर आलाय. त्यांना पण भाजपच हे सगळे डॉक्युमेंट पुरवत असतील का? हे बघा, एखाद्या माणसाचा निवडणुकीतून पराभव झाल्यानंतर विरोधकाचं काम काय? सत्ताधारी लोकांवर आरोप करणे आणि जेवढे ते आरोप करतात ते सगळे खरेच असतात असंही नाही. अनेक पद्धतीनं वेगमध्ये चुकीच्या माहित्या घेऊन चुकीचे डॉक्युमेंट घेऊनही सत्ताधारी लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. आता सध्या इम्तियाज जलील मला वाटते लोकसभेला मोठ्या फरकानं ते पराभूत झाल्यामुळं त्यांना काही काम नाही. पण ठीक आहे, आता जर त्या ठिकाणी असे ते करत असतील त्याच्या चौकशा होतील आणि चौकशीतून ते सिद्ध होईल
आरोप करणं म्हणजे काही कोणाला गुन्हेगार ठरवणं असं होत नाही. काय भाजप शिवसेनेची युती होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था? बिलकुल. आम्ही सगळ्या मुंबईपासून तर छोट्या नगरपंचायतीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, अजितदादा असेल, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष, या सगळ्यांनी निर्णय केलेला आहे की येणाऱ्या भविष्यातल्या सर्व निवडणुका ह्या महायुतीमध्ये ताकदीनं एक संघ एकजूट होऊन लढवायच्या आणि चांगल्या सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी प्रस्थापित करायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.